काय आयला कमाल. हॅलो 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 मयूर श्रीकांत दादा एक मिनिट इथं मयूर चालेकर यांनी प्रितेश कडूसाठी बक्षीस लावलेलं आहे. कॅच पकडली तर 1000 रुपये. ओ उडा देखो. हा श्रीकांत पाटील बटार मयूर चालेकर कडनं जर हॅट्रिक घेतली 3000 रुपये. साहिल साहिल मयूर चालेकर कडनं तुम्हाला 3000 रुपये हॅट्रिकला. प्रितेश कडू तुम्हाला 1000 रुपये कॅच पकडली तर मयूर चालेकर कडनं तो निरंतर निरंतरनी कॅच पकडली तर रुद्रांश कडनं 1000 रुपये. अजिबात माही भेटत नाही. आम्ही कोण आहो तुम्ही मला आम्ही कोण आम्ही बोलतो का नाही नाही ठीक आहे लाईव्ह असून ना आमचा प्रॉब्लेम काय आहे. हे तो दसरे शेठ आहे ना मी रणजित शेठ दसरे शेठ रणजित हारलं हो मारणार सेमी फायनल आहे नाही. हॅलो एक शॅम्पियनची बॉटल गायब आहे. वेस्पाच्या ऐवजी गाडी भेटलेली आहे. वेस्पाच्या ऐवजी गाडी आता चला रुपमदा मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे. पहिला चोर मीर ट्रॉफी द्यायची आहे खालून एक 38 धावा वैयक्तिक 38 धावा आणि सुरेख असा एक षटक त्यामध्ये एक विकेट. षटक चालवतो पहिला धाव संख्या पुन्हा एकदा साहिल राईट मध्ये स्ट्राईकला येतो पहिल्यांदा पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न परंतु असफल होते. जेवढा पाहिजे तेवढा टायमिंग या स्वीप शॉट मध्ये मिळाला नाही. त्या दरम्यान एक धाव पळून करणे यशस्वी झालतो रोहन समोर येतो. साहिल मधुकर स्पोर्ट्स संघाचा कर्णधार एक चांगला उत्तुंग ऑलराऊंडर साहिल पाटील आपल्याला दिसतोय ज्याने आतापर्यंत एक आता आपल्या संघाला सेमी फायनल पर्यंत आणलेला आहे. निश्चितच यामध्ये जो सामना विजय होईल तो बक्षीस पात्र होईल त्या दृष्टीने प्रयास करताना साहिल पाटील पुन्हा राईट वर कॅच पुन्हा एकदा आता थोडासा स्लो टाकला चेंडूचा सामर्थ्य घेतला चेंडू भिरकांदोला सीमारेषा पलीकडे चौकार. वेस्पा गाडीची चावी धाव भेटलेली संख्या आहे. आले ते 11 षटक चालू आहे. पहिला 4 षटकांचा सामना. वेस्पा गाडीची चावी भेटलेली आहे. कोणाची असेल ओळख पटवून जाणे. आता मात्र साहिलला आपली स्ट्रॅटेजी बदलायला लागेल कारण एक चौकार गेल्यानंतर साहिल मध्ये ती क्षमता आहे की पुढचा चेंडू निर्धाव टाकण्याची. तो साहिल राईट मध्ये 10-12 पॉईंटचा रन अप. आता बघा खोलवर टाकलेला परंतु उजव्या अष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांचे हात बाजूला खराब चेंडू वेगवान टाकण्याचा प्रयत्न ऑफ स्टिकला अगदी व्हाईट रेंजला टाकण्याचा प्रयत्न होता परंतु थोडीशी दिशा भटकला आणि चेंडू गेला किपरच्या ग्लोज मध्ये व्हाईट. पुन्हा एकदा साहिल 10 ते 12 पॉईंटचा रन अप. आयकॉन प्लेअर या संघाचा निश्चितच निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न असेल बघूया. टाकलाय चेंडू वेगवान पुन्हा आता मात्र योग्य दिशा योग्य टप्पा चेंडू जाते किपरच्या ग्लोज मध्ये निर्धाव. एक चौकार दिल्यानंतर हा चेंडू निर्धाव टाकला. साहिल मध्ये मी बोललो होतो की क्षमता आहे. पहिला षटक संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. जो किपरच्या पाठी जो स्लिपला प्लेअर आहे भानू मुंबईचा प्लेअर वाटतंय. इथून चालाची पद्धत आणि जी शरीरयष्टी आहे ती मुंबईच्या प्लेअर सारखी वाटतं. याबद्दल अमर पाटील काय बोलायचं तुम्हाला. कोणाची भानू भानू बद्दल मला क्रिकेटचं ज्ञान थोडं कमी आहे पण कबड्डी क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी भानू यांच्या मार्फत मला वाटतं भानू हा टर्न असायचा का कॉर्नर सॉरी कॉर्नरच्या हाताला पण एक चांगला कबड्डीपटू होता. 4 वेळा तरी तो मैदानामध्ये माती खात असेल. तोच भानू आपल्याला क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपलं कौशल्य पणाला लावताना सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत येतो. प्रणय तांडेल फोर्टू प्लस संघाचा कर्णधार. चेंडू टाकलाय चांगला बघूया
बॅटची कडा घेतोय, चांगले क्षेत्ररक्षण, त्या दरम्यान एक धाव पळून काढण्यात यशस्वी होतोय. एक धावेने संघाची धावसंख्या झाली ती 13. षटक चालू आहे, दुसरा 4 षटकाचा सामना आहे. निश्चितच संघाची इच्छा असेल की 50 ते 60चं टार्गेट सेट करावं, कारण साहिल सारखा फलंदाज आपल्या अपोजिट टीम मध्ये आहे. त्या दृष्टीने प्रणय तांडेल गोलंदाजी करताना पुन्हा एकदा आता खोलून टाकला, चेंडू भिरकावून दिला, बघूया झेल खाली क्षेत्ररक्षक धावतोय प्रयत्न, परंतु चेंडू जमिनीला दान होतोय. साहिल क्षेत्ररक्षण करतोय चांगलं, 2 धाव पळून काढण्यात यशस्वी झालाय. फेकी करा, परंतु बॅक चांगलं, मला वाटतंय 2 धावावर समाधान मानावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. 2 धावेने संघाची धाव संख्या झाली ती 15. अमर पटेल, मला वाटतं या कॅचवर स्वतः प्रणय तांडेल जर धावले असतं तर कदाचित कॅच होण्याचे चान्सेस. निश्चित, पण पनयचं वय बघता आता पनय 45 झालेला आहे, त्याच्यामुळे त्याच्या वयानुसार झाला ती धावगती प्राप्त नसते झाली जयंता यादवजी. पुन्हा एकदा प्रणय तांडेल, पुन्हा एकदा खोलवर, आता मात्र खोलवर हेलिकॉप्टर शॉट पद्धतीने शॉट मला, चेंडू जाते सीमारेषा पलीकडे, बिग 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 षटकार. आता मात्र प्रणयच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेताना कृशलच आहे ना, कृशल अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा चांगले फटके मारले होते. जयंता यादवजी, काय बोलाल कुशलच्या बॅटिंग बद्दल? अमर गावंड, याच्यावर मी एवढाच बोलेल की हा टायमिंग शॉट, परफेक्ट टायमिंग शॉट होता आणि Yes. कदाचित रोहन पाटीलवर लिंबू जो तुम्ही ठेवलात तो तुमचा वेस्ट जाणार आहे. निश्चितच, कारण त्रिशूल टाकून सुद्धा तिथे एक लिंबू ठेवलेला आहे, त्याच्या लिंबू मध्ये ती ताकद आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने काढण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय. आता बघा. मात्र थोडासा वेगवान चेंडू प्रणय तांडेल यांनी टाकला आणि यष्टीचा वेध घेतला आणि फलंदाज बाद झाला. जयंत पाटील, थोड्या वेळात श्री हनुमानाचं आगमन या भूतलावर होणार आहे. उद्या हनुमान जयंती आहे. आपल्याला पगडी करण दादा करण्यात ठेवण्यात आलेले आहे. सिद्धेश शिंदे आणि जयंत यादव याच्यासाठी तिथं पगडी ठेवण्यात आलेली आहे. मला तर वाटतंय- याबद्दल आपण काय सांगणार? जागृत देवस्थान हनुमान द्रोणागिरीचा याबद्दल मी एवढाच सांगेल की करण पाटीलनी पहिला आमंत्रण अमर गावंड यांना दिलेलं आहे, जी पत्रिका अमर गावंड यांना दिलेली आहे. परंतु बॅनरवर फोटो आपला आहे दोघांचा आणि सदस्य नोंदणी सुद्धा आपली करण्यात आलेली आहे. त्यासाठी उद्याचा अभिषेक जयंता यादव आणि सिद्धेश शिंदे यांच्याकडनं होणार आहे. त्यासाठी ऑडिशन झालेला होता. त्याला सामन्याकडे वळतो. दुसरं षटक चालू आहे. प्रणय तांडेल एक षटकार बसल्यानंतर पुन्हा चांगला कमबॅक केला आणि फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी झाला. चांगला फलंदाज बाद करण्यात यशस्वी झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो हर्षलने चेंडू भिरकावला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, बघूया नाडू का साहिल आणि साहिल, नॉट नाडू नॉट साहिल, चेंडू जमिनीला नाही, हाताला पण नाही लागले. हाताला लागले असते तर आपण जो साबण दिला असता, पण ही कॅच नाडूची होती. नाडू बद्दल बोलता झाला तर गेल्या महिन्यातच आपल्या गावामध्ये अंडरआर्म क्रिकेटचा सामना होता. एक चेंडू 5 धावा पाहिजे होत्या आणि षटकाराला फलंदाज बाद असतो. त्या मॅच मध्ये त्यांनी अवांतर धाव दिल्याने चौका द्या. पुन्हा एकदा गोलंदाज प्रणय, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक, झेल होतोय का बघूया आणि बघता झेल बाद. पुन्हा एकदा हर्षल अपयशी होतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा अपयशी झाला होता. प्रणय आता यशस्वी होतोय. एक षटकार काढल्यानंतर चांगलं कमबॅक प्रणय मार्फत आपल्याला बघायला मिळालं. अनेक 2 चांगले मोहरे गारद करण्यात यशस्वी झाला. आता मात्र धावेला कुठेतरी लगाम बसेल. जियान 11 धाव संख्या झाली ते 23. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 23. हर्षल यांच्या जागी आलेला आहे तो नौका फलंदाज साम्या. गेल्या मॅचचा सामनावीर हर्षल स्वस्तामध्ये परत तंबूमध्ये आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी आला सौम्या. रोहन पाटील एक, अमर पाटील, जयंत यादवजी, करण दादा पाटील बद्दल आपण काय बोलणार? जे द्रोणागिरीमध्ये असे महत्वाचे उत्सव नेहमीच आयोजन करतात, त्याच्यामध्ये पाठीमागे त्यांचा हात कोणाचा आहे किंवा त्यांच्या पाठीमागे असणारी जी अपरिचित शक्ती आहे ती कोणाची आहे? जसवंत स्वीटवाल्यांची. जसवंत स्वीटवाल्याची शक्ती करण दादाच्या पाठीमागे. उद्या मला वाटतंय दिवसभर जेवणाचा कार्यक्रम आहे अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे. जयंत यादवजी,
बरोबर. सामाजिक पुन्हा एकदा कार्यकर्ता आहे. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येत आहे तो कृष्णा टवटे. कृष्णा टवटे. राईटम ओव्हर द विकेट. चांगला ढकलण्याचा प्रयत्न होता स्लिपच्या बाजूने, परंतु बॅट आणि चेंडूचा काही कनेक्शन नाही झाला. चेंडू गेला किपरच्या ग्लोज मध्ये. चेंडू जाते निर्धाव. टेन्शन मध्ये रणजित दादा पाटील. आता मात्र मैदानाच्या बाउंड्री लाईनवर उभे राहून मार्गदर्शन करताना आपल्या खेळाडूंना, कारण त्यांनाही वाटत असेल की 50-60 टार्गेट सेट करावं. पुन्हा एकदा गोलंदाज कृष्णा. पुन्हा एकदा ढकलण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. मला वाटतंय ज्या आता मात्र रणजित पाटील. रोहनची स्ट्रॅटेजी मला समजत नाही. दोन्ही चेंडू अतिशय हलक्या पद्धतीने खेळून काढलेत. त्याच्यावर भरोसा आहे, त्याच्याकडे फटके मारण्याची शक्ती आहे. तो एक आयकॉन प्लेअर आहे आणि तो अशा पद्धतीने का खेळतो याबद्दल माझ्याही मनात संभ्रम निर्माण होतोय. कारण त्याच्यामध्ये ताकद आहे, त्याच्यामध्ये स्वीप शॉट आहे, त्याच्यामध्ये गुडघाट एक शॉट आहे. बघा वकिली घेतली, त्याचा फायदा बघा किती आहे. किती एका चेंडूवर तो संभाषण देतो आणि रणजित पाटील याला टेन्शन वाढत चाललेलं आहे. पुणे ऋषिकेश यांनी मला वाटतंय विक्याचा झेल सोडलेला आहे. जो तो सामनाचा मानकरी झालेला आहे आणि ग्लासचा मानकरी झालाय तो नक्ष कविश पाटील यांच्याकडनं जो देण्यात येतो त्याचा मानकरी झालाय तो ऋषिकेश. आता मात्र फलंदाजीसाठी कोण आहे रे ह्यो? साम्या. साम्या. पुन्हा एकदा कृष्णा. राईट ओव्हर द विकेट. आता पुन्हा एकदा उंचीला चेंडू खाली बघूया. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. एक धाव पळून काढणे यशस्वी झाले. दुसऱ्या धावचा प्रयत्न करतोय का नाही साहिल. तेवढ्यात जलद गतीने चेंडूवर आला आणि चेंडू पकडला आणि दुसरी धाव रोखण्यात यश मिळवलं तर साहिल याने. साहिलची नजर पूर्ण मैदानाकडे दिसतो, कारण कर्णधार आयकॉन सर्व जबाबदारी साहिलच्या खांद्यावर आहे. पुन्हा एकदा आता मात्र स्लिपच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण आहे. त्या दरम्यान एक धाव पळून काढणे यशस्वी होत आहे. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती अमरगाव. तुम्हाला बोललो होतो बघा, बानू याची फिल्डिंग बघा. मुंबई संघामध्ये नेतृत्व 26. षटक चालू आहे तिसरा. आता मात्र धावेला लगाम बसतोय. धावेला लगाम बसल्याबरोबर त्रिशूल ठाकूर यांना थोडंसं टेन्शन, रणजित पाटील यांना थोडंसं टेन्शन. आता मात्र भिरकावून दिला. चेंडू जातोय सीमारेषेजवळ. एक धाव पळून काढण्याची दुसरी धावचा प्रयत्न होतोय का बघूया. बघता बघता दुसरी धाव सुद्धा पळून काढण्यात यशस्वी झाले. साहिल नाराज होतोय प्रणय तांडेलवर. चला 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 साहिल नाराज नको जास्त. चला होतो तसं. आपली भावना समजू शकतो, कारण विकी सारखा जर मोहरा बाद झाला तर निश्चितच आपल्या संघाला त्याचा फायदा झाला असता. प्रणय तांडेलनी ती गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे होती, कारण मैदानाकडे लक्ष पाहिजे. आपण एक सिनियर खेळाडू आहात. आपण टीमची धुरा हातात घेतली पाहिजे आणि हा संघ चालवला पाहिजे. आपण असेल, साहिल असाल. काय झाला रणजित पाटील शांततेत घ्या. षटक संपलं. षटक संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 28. बघा 28 धाव. मला वाटतं शेवटचं षटक दीपक पवार वैयक्तिक पहिलं, संघाकडून चौथं षटक. 28 धाव संख्येवर जियान ऍडव्हेंचर्स. रणजित पाटील सांघिक सामनेला. चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन हाणामारीचं षटक असेल. बघूया रोहन. शॉर्ट पिच मध्ये भिरकावून दिला. डोबाड एक शॉट. चेंडू जाते सीमारेषा पलीकडे. षटकार. मला वाटतं अमर पटेल हा मिस शॉट आहे. मला वाटतं बॅटच्या बुंद्यावर चेंडू लागला आणि हा षटकार जातोय. पण शॉट खेळण्याची पद्धत बघितलं निश्चितच अतिशय सुरेख शॉट. मला वाटतं सूर्यकुमार यादवची आठवण करून दिली या प्लेअरने. आणि याच्यामध्ये याला महारत आहे रोहनला. मी बघतो प्रॅक्टिस सेशन मध्ये किंवा मॅचेस मध्ये हा शॉट खेळण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. पण 2018-19च्या सीझन मध्ये बीपीएल मध्ये ह्याच शॉटनी त्याला धोका दिला होता आणि त्याचा संघ बाद झाला होता. तोच रोहन आता त्याच शॉट मध्ये खेळताना दिसतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. कोण आहे कुंदन? दीपक पवार. राईट मध्ये विकेट. पुलटा चेंडू भिरकावून दिलाय.
बघूया चौकार होतोय का, एक टप्पा दोन टप्पा, वन बाउन्स चौकार. चला चेक करायचा आहे, बिमरचा चेक करायचा आहे, अंपायर थर्ड अंपायर बिमरचा चेक करायचा आहे. बिमर चेक करतो 2 मिनिट. बॅटिंग वाल्यांचा रिव्ह्यू आहे, बॅटिंग वाल्याचा रिव्ह्यू आहे. अंपायरनीच सांगितलं. अंपायरने सांगितलं साहिल पाटील इकडे ऍक्शन केले, अंपायरने आपला लक्ष अंपायर कडे पाहिजे. साहिल बटर जरा लक्ष दे गेमात, पंचांनी सांगितलंय रिव्ह्यूचा. चालू आहे थांबा. चला पंचांचा काम करतात. चिंटू बॅटर जिथपर्यंत बोलत नाही तिथपर्यंत काही नाही करू शकत. चला हा नो बॉल नाही आहे. चला अगदी स्टंपच्या थोडा खाली लेवलला चेंडू होता, पंचांनी चांगला हेरला. थर्ड अंपायर आमचे क्वालिफाईड आहेत. अनेक वैध डिलिव्हरी इथं आपल्याला बघताना मिळते. पुन्हा एकदा पवार स्ट्राईकला येतो. रोहन संघाची धाव संख्या झाली ती मात्र 38. आता पुन्हा बिरकॉन कॅच होतोय का बघूया. जेल खाली धावतोय. बघता बघता परीक्षित पाटील यांनी हा झेल उत्तम झेल घेतला आणि फलंदाज बाद झाला तो रोहन. आता मात्र मोठी धाव संख्येला कुठेतरी लगाम लावलाय तो साहिल पाटील याने. कुठेतरी एक आरामात ठेवलं या संघाला. मला वाटतंय रणजित पाटील यांनी जायला पाहिजे होतं. आता मात्र निर्णय चुकतोय तो जियान ऍडव्हेंचर्सचा. मला वाटतं रणजित दादा गेला असता तर एखाद तरी रिव्हर्सला चौकार मारला असता. अमर पाटील तुम्हाला याच्यावर काय बोलत आहे. रणजित पाटील जर उतरला असता तर एखादा तरी चौकार रिव्हर्सला रिव्हर्स स्वीप मध्ये आपण बघितला रणजित दादा पाटील यांच्याकडे जो खजिना आहे रिव्हर्स स्वीपचा तो त्याचा वापर इथं आपल्याला बघायला मिळाला असता. कारण आउटफिल्ड एकदम चांगला आहे, एकदम प्लेन सरफेस आहे. त्याच्यामुळे रणजित पाटीलने एखादा रिव्हर्स अटेम्प्ट केला असता तर निश्चितच 4 धावा संघाला त्याचा फायदा झाला असता. परंतु जयेश बद्दल सांगायचा बोला तर एक बीपीएल मध्ये तब्बल 60 ते 70 साबण जिंकणारा हा जयेश. ट्राय केला पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांच्या दोन्ही बाजूला खराब चेंडू दर्शवलं होतं. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडतो. संघाची धावसंख्या झाली ती चला रणजित 39. शतक चालू आहे ते 4थं. 39 धावा. एक चांगलं लक्ष 45-46 पर्यंत टार्गेट ठेवता आला तरी खूप चांगलं लक्ष होईल. त्या दृष्टीने जयेश फटके मारताना दिसतोय का बघूया. अमर पाटील जो जियान ऍडव्हेंचरचे जे फिल्डर्स बघा जे प्लेयर्स आहेत ते बाउंड्रीला चिटकून आहेत. तुम्ही जरा तुम्हाला जिथं जागा दिली तिथं थांबलेत तर बरा होईल. चला गणेश चिंटू लांब असून दे, तुम्हाला तिथं पॅव्हलियन कक्ष दिलाय बसायला तिथं जायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज उर्वरित चेंडू घेऊन स्ट्राईकला येतो जयेश. बिरकावून दिला चेंडू जाते सीमारेषे जवळ. षटकार उत्तुंग असा षटकार निघालाय जयेशच्या बॅट मधना. ज्याप्रमाणे रोहनने स्ट्रोक केला होता त्याच पद्धतीने शॉर्ट पिच पद्धतीचा थोडासा चेंडू होता, थोडासा वेग मर्यादित होता, कमी होता, त्याचाच फायदा घेतला. जागा मिळाली, वेळ मिळाला आणि चेंडू भिरकावून दिला सीमारेषा पलीकडे. 6 धावा सांगतोय. उर्वरित 2 चेंडू शेवटच्या षटकामधले 2 चेंडू मध्ये मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जयेशचा असेल. त्याचप्रमाणे त्याला रोखण्याचा प्रयत्न गोलंदाज पवारचा सुद्धा असेल. आता मात्र रोखण्यात यशस्वी झाला. चेंडू जाते किपरच्या दस्तानामध्ये निर्धाव. या अगोदरच्या चेंडू षटकार दिल्यानंतर निर्धाव. आता मात्र शेवटचा चेंडू एक मोठा फटका की निर्धाव चेंडू. बघूया कोण सरस होते, गोलंदाज की फलंदाज. गोलंदाज सज्ज, बॅट्समन सुद्धा सज्ज. पुन्हा एकदा थोडासा स्लोअर पद्धतीने टाकलेला चेंडू किपरच्या दास्तानामध्ये चेंडू जाते निर्धाव. 1 चेंडूवर षटकार खाल्यानंतर तब्बल 2 चेंडू निर्धाव टाकून धावेला लगाम दिला, धावेला विराम दिला. धाव संख्या थांबली ती 45 या धाव संख्या आणि 46 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते. चला अमायरा 11 आणि गार्गी 11 टॉस साठी यायचं आहे. 46 धावांचं आव्हान ठेवलंय. पहिला चेंडू पडण्याआधी जर टॉसला आलात नाही तर जो येईल माही 11 संघाला 46 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. बघूया
त्यांच्याकडे फलंदाज आहेत. साहिल आहे, नितीन पाटील आहे, चांगला अनुभव, दांडगा अनुभव. प्रणय तांडेल यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. कविश बॉल, त्यानंतर बॉल बॉल. हा? तर विनंती आहे आपल्याला की चॅम्पियन इथना गेलेला आहे. त्या चॅम्पियनवर मागासपासून डोला होता. पंडू, रितेश, श्रीकांत पाटील, अजून कोण होता यांच्यात? संदीप दादा पाटील, संतोष पाटील, तेजा, चला सामन्याला सुरुवात करायचं आहे. 3:30 वाजलेले आहेत. अजून 2 सामने खेळवायचे आहेत. 46 धावाचं आव्हान घेऊन उतरणार आहे तो माही 11 संघ. बघूया कशा प्रकारे पाठलाग करणार आहे. साहिल, प्रणय, नितीन, कृष्णा टवटे, चांगली फलंदाजीची लॉबी यांच्यामध्ये आणि सलामीला येतो नितीन पाटील आणि पवार. आणि पॅव्हलियन कक्षामध्ये आयोजक सिद्धेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. नवीन 100%. चला टॉस साठी यायचं. अमायरा 11 आणि गार्गे. अमायरा आणि गार्गे टॉसविन साठी यायचं आहे. करणदादा यांचे खंदे समर्थक भूषण पाटील यांचं आगमन झालेलं पॅव्हलियन कक्षामध्ये. द्रोणागिरी नोटचे भावी सरपंच करणदादा पाटील. आणि आम्हाला माहिती येते की करण पाटील यांना उरण, पनवेल, ठाणा, बेलापूर कुठेही सहकार्य लागलं तर भूषणदादा पाटील यांचा नेहमी वरद असतो, त्यांच्या हातावर असते. त्यांचं आगमन आमच्या पॅव्हलियन कक्षामध्ये झालेलं आहे. मी करण पाटील यांना विनंती करतो की आपण सुद्धा पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे. तर टॉस विन होत आहे सेमीफायनलच्या सामन्यासाठी अमायरा 11 वर्सेस गार्गी. टॉसविन सांगायचं इथं. टॉसविन कोण? गार्गी 11 टॉसविन झालेला आहे. त्याला सामन्याला सुरुवात. पहिलं षटक 46 धावांचं आव्हान असताना ट्रॅकला तो पवार वेगवान चेंडू टाकला. जोरदार अपील होतोय, लॉर्ड अपील होतोय. पंच स्थिर, कुठलाही दबाव पंचावर पडत नाही. चेंडू जाते निर्धाव ग्लोज मध्ये. चला चला सामन्याला सुरुवात करायचं आहे. चला आम्ही इथं सुद्धा चेक केला
कुठलाही बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू जाते निर्धाव किपरच्या ग्लोव्ह मध्ये. त्रिशूल ठाकूर यांच्याकडनं प्रत्येक कॅच साठी सिद्धेश पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज सज्ज हर्ष स्ट्राईकला तो पवार राईट मध्ये विकेट. पुन्हा एकदा जोरदार चेंडू बघूया झेल होते का. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे आणि चिंबोऱ्या मास्टर ज्याने अक्षरच्या वळणातल्या चिंबोऱ्या गायब केल्या, खाडीतल्या चिंबोऱ्या गायब केल्या, त्या सायराज पाटीलच्या हातात कुठला चेंडू जाणं नामुमकिन. कारण ज्याच्या हातात चिंबोरा जाते त्याच्या हातात चेंडू जाणं म्हणजे काय बोलावं. म्हणजे ज्याच्या हातात ना अगदी चिंबोरा सुटत नाही, कुठल्या वस्तू सुटत नाही, द्रोणागिरीचे फ्लॅट सुद्धा सुटत नाही. प्रणयची बॅट जरा कोणाकडे असेल तर जरा प्रणयसाठी द्या. प्रणयची बॅट सायराज पाटील साठी मला फोन आलेला आहे. अभिजित पाटील यांच्याकडनं सायराज पाटील याच्यासाठी काय साईला षटकाराला 200 रुपये अभिजित पाटील यांच्याकडनं. साईश अभिजित पाटील यांच्याकडनं 200 रुपये प्रत्येक षटकाराला साहिल पाटील साठी. चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, झेल बाद झालेला आहे तो पवार. एक चांगला फलंदाज पवार. आता मात्र पॅव्हलिनचा दिशा पकडतोय. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो साहिल या संघाचा आयकॉन कर्णधार, एक उत्तुंग खेळाडू, ऑलराऊंडर. पुन्हा एकदा असेल शेजारी पुन्हा एकदा खोलवा चेंडू, जोरदार अपील होतोय. चेंडू जाते किपरच्या ग्लोव्ह मध्ये निर्धाव. चला दोन्ही पंच क्वालिफाईड आहे. अमर पाटील काही बोला पण चिंटू यांचा जो उत्साह आहे ना तो भरपूर उत्साह आहे. साहिलने जर 3 षटकार मारले तर त्याला तब्बल 5,000 रुपयाचा पारितोषिक इथं आलेला आहे. साहिल साठी 3 षटकाराला 5,000 रुपयाचं पारितोषिक. परंतु 3 षटकार मारणं शक्य करायचं असेल तर हर्षल सारखा गोलंदाज सुद्धा समोर आहे, तेवढंच विचार करायला गेला. हर्षल पुन्हा एकदा राईट वर विकेट. पुन्हा एकदा जोरदार चेंडू टाकला, पुन्हा एकदा बीट होतोय. हर्षलचा वेग तेव्हा वाढत चाललाय, कारण त्यालाही माहितीये समोर जो फलंदाज आहे तो साहिल आहे. साहिलला कुठलाही वेगळ्या प्रकारचा चेंडू टाकण्यापेक्षा त्याला स्पीडने बीट केलेलं बरं आहे, कारण साहिलकडे सुद्धा असे विविध प्रकारचे फटके आहेत. काय पण बॉलिंग टाकते बघा. आता फुंडा, डोंगरी, पांजा, भेंडकर सांगते मॅच इथंच जा, कारण पोरं आमची इथं चांगली खेळतात, इथंच मॅच घ्या तुम्ही. पुन्हा एकदा हर्षल. साहिल सज्ज पुढे येऊन भिरकावून दिला. बघूया झेल होते का. झेल काटे टंगराज. राजा तू काय केलास. मी तुम्हाला सांगतोय ऐका कविश पाटील, टंगराज सुरेश टंगराजचा काहीच दोष नाही आहे. सुरेश टंगराजची जर शरीरयष्टी बघितलेत तर त्याचा हातच पुढे येत नाही, कारण त्याचा पोट त्याच्या अगोदर आहे आणि पोटाला पार करताना तो चेंडू खाली पडून जातोय. परंतु मित्रांनो मी सांगतो साहिल सारख्या फलंदाजाचा झेल सोडलाय, किती महागात पडतो बघूया. षटक पहिलं होता, चांगली गोलंदाजी हर्षल मार्फत पवारला बाद केल्यानंतर साहिल सारखा मोहरा बाद करण्यात जवळपास यशस्वी झाला होता, परंतु क्षेत्ररक्षकाची काही साथ मिळाली नाही. आता मात्र अनुभव आपल्याला दिसतो तो नितीन पाटील यांच्या स्वरूपात मैदानात. मॅच संपली का त्याला पहिला ठोका. साहिलचा विकेट सोडला त्यांनी. पुढून बिरकाला चेंडू जातो, चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव करण्यात यशस्वी झालेला आहे तो नितीन पाटील. पहिला षटक प्रगतीपथावर असताना संपला. पहिला षटक बघा, उत्तुंग षटक, अवघ्या 2 धावा खर्चिक केला हर्षलने. खूपच चांगलं षटक हर्षल मार्फत अनेक फलंदाज बाद करण्यात यशस्वी झाला. 46 धावांचा पाठलाग करताना समोर आव्हान ठेवत असताना पहिल्या ओव्हरीमध्ये म्हणजे ज्या सर्कलचे षटक असते ज्याच्यामध्ये नियंत्रणामध्ये फिल्डर असतात त्यामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. एक संघाला चांगली दिशा दाखवून दिली, एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं ते हर्षल याने. बघा त्यांच्या सारखं पुढचं षटक बघायला मिळतोय की ह्या गोलंदाजावर म्हणजे आपण बघितलं की साहिल ओपनिंगला आला नव्हता. साहिलने काहीतरी स्ट्रॅटेजी ठरवलं असं की येणाऱ्या 3 षटकावर मी हाणामारी करू शकतो. हर्षल सारखा चांगला गोलंदाज हाणामारी करणे शक्य नसल्यामुळे तो माघार आला होता. त्याचा फायदा आता त्याला मिळतो का बघूया. परंतु हे करत असताना रोहन सारखा गोलंदाज सुद्धा एक आयकॉन प्लेयर या संघामध्ये आहे, हे विसरून साहिलला चालणार नाही. हॅलो
संतोष पाटील कडनं साहिल पाटील साठी हॅट्रिकसाठी 6,000 रुपये. अकुटा ओहो, चेंडू क्या दुकानला बात! चेंडू जातो क्या सुमारे बात आहे! जवळ वन बाउन्स चौकार. पण आउट झाला. प्रणय पाटील आउट झाला का रे? नाही ना आहे मग आपला ना चले 900 प्लेअर आहे अजून इकडे. चला इकडे चल. पहिल्या षटकामध्ये 2 धावा झाल्यानंतर पहिल्या चेंडूवर समाचार घेतलाय तो रोहनचा आणि हॅलो. चौकार एक उत्तुंग असा चौकार खेळून काढला होता साईराज. नितीन पाटील आणि नितीन पाटील काय मध्ये ही हो- ताकद आहे. काय नितीन पाटीलची तुमचा बॅटिंग मी म्हणणं आहे सुद्धा ते? बघितली लहानपणी असताना मधुकस्फोट संघामध्ये. नंतर काय त्यांचे जे सरळ हा? फटके असतात म्हणजे स्टेप अप करून जे फटके असतात ते एवढे उत्तुंग असतात त्याच्यामध्ये एवढा टायमिंग असतो. ताकद अजिबात पण टायमिंग एवढा क्लिअर कट असतो. मिडल एवढा क्लिअर कट चेंडू निश्चित सीमारेषा पलीकडे तो नितीन पाटील सेकंडला. आता मात्र थोडासा वेगवान चेंडू टाकला आणि बीट केलाय. प्रयत्न त्याच दिशेने होता पण तो चेंडू वेगवान होता त्याच्यामुळे बॅटची संपर्क साधला चेंडू गेला किपरच्या गोलमध्ये निर्धाव. वयानुसार थोडासा बॅटची ताकद थोडीशी कमी पडतो किंवा टायमिंग मिळण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो. नितीन पाटील पण नितीन पाटील मध्ये क्षमता आहे. बऱ्याचशा हॅलो, मॅचेस मी हॅलो. नितीन पाटीलच्या बघितलेल्या आहेत. तोच नितीन पाटील स्ट्राईक आणला. आता मात्र रोहन हॅलो गोलंदाजीमध्ये थोडासा वेग पकडताना 2 चेंडू टाकून झालेले आहेत त्याचे. रोहनच आहे का? कृषल आहे सॉरी कृषल. पुन्हा एकदा ओहो, आता मात्र क्या बात ढकलून है. दिलाय. इकडे ये. सॉरी कृषल गोलंदाजी करतोय. साहिल पाटील तुम्हाला संतोष पाटील आता मात्र आयकॉन प्लेअर साहिल. 6,000 रुपये लावले आहेत. हॅट्रिक साठी 6,000 रुपये संतोष मधुकर पाटील यांच्याकडून. संतान तू बाहेर गेलास ना बाहेर राहा. आय विल दिस कॉमेंट्री फॉर इंग्लिश. ओहो क्या बात है क्या बात है. चला दसरा शेट आलेला आहे. लोलवली मलवली हागवली पादवली जे काय असेल ते आहे. साहिल पाटील कथे संतोष मधुकर पाटील यांच्याकडनं 6,000 रुपये लावले हॅट्रिक साठी. चला पुन्हा एकदा गोलंदाज सध्या कृषल ओहो! पुलटा बघूया जेल होते का जेल एक धाव क्या बात है! धावचा प्रयत्न इसके बघता साथ बघता चौकार. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. हॅलो 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 चला चौकार. चला क्षेत्ररक्षण लवकर सजून घ्यायचं आहे. त्या दरम्यान साहिलसाठी बक्षीस आलेलं आहे. साहिल जर 3 धावा धावला तर सचिन पाटील यांच्याकडनं तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जर 3 धावा धावून काढल्या तर 1,000 रुपयाचं पारितोषिक साहिलसाठी. हॅलो मयूर चालेकर कडनं जर चौकारांची हॅट्रिक मारली तर 3,000 रुपयांचा पारितोषिक आले साठी. पुन्हा एकदा कुशल राईटम ओव्हर द विकेट स्ट्राईकला तो साहिल. पुन्हा एकदा ओहो, अकरा क्या पत्त्या चेंडू बात है. चेंडू जाते किपरच्या गोलमध्ये चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या स्थिरावली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती पहिल्या षटकामध्ये तब्बल 2 धावा हर्षलने दिल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कुशलांनी 9 धावा दिल्या म्हणजे 11 धावा झाल्या. टार्गेट आहे 46 धावांचं. 46 मधनं 11 मायनस करा आणि लवकर मला सांगा. 2 षटक म्हणजे 12 चेंडू आणि 35 धावा. 12 चेंडू 35 धावा शक्य आहे. अकरा धावा झाल्यात. 11 12 चेंडू 35 धावा. चिंटू पाटील 12 चेंडू 35 धावा. चेंडू ठाकूर आपण फिल्डिंग नीट लावून घ्यायचा. चेंडू ठाकूर आपला
जो प्रतिसाद आहे आपला जो उत्साह आहे त्याच्यामुळे फिल्डर मध्ये सुद्धा जोश निर्माण झालेला आहे फिल्डर बॉलर याच्यामध्ये सुद्धा जोश निर्माण झाला त्या जोशामध्ये खेळताना संघ 46 धावा असताना एक चांगली टफ फाईट मॅच इथं आपल्याला बघताना मिळतोय परंतु नितीन आणि साहिल दोघेही मातब्बर खेळाडू मधुकर स्पोर्टचे आजीमाजी खेळाडू मैदानात फलंदाजी करताना दिसणार आहेत काही मोठे पटके साहिल साठी साईश पाटील याच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी आणि अभिजित पाटील इथं उपस्थित सुद्धा झालेले आहेत पैशांचा बंडल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी रोहन पाटील उजव्या हाताचा गोलंदाज सायकल सायकल अरे सायकल सायकल साहिल ओहो साईराज क्या बात है साईराज क्या खरंच बात तुझं आहे खूप साईराज अभिनंदन आहे काय चांगली क्षेत्ररक्षण साईराज करणं खरोखरच खूप चांगलं 4 धावा वाचवल्या साईराजाने एका धावेवरच समाधान मानलं तर नितीन पाटील यांना आणि आता मात्र साईज क्या बात है विनायक माली विनायक माली क्या बात है क्या बात काय रे भाई ओ हो देखिए नाही नाही धाव संख्या झाली ती 14 मयूर सालेकर त्रिशूल ठाकूर यांनी जर कॅच सोडली तर अभिजित पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचा पारितोषिक पुन्हा एकदा गोलंदाज रोहन सज्ज स्ट्रायकरला साहिल जोरदार हिट करताना साहिल वारंवार मिस होतोय साहिलवर जबाबदारी होती आपल्या संघाला विजयी पथावर नेण्यासाठी परंतु साहिल कुठेतरी आता हरवल्यासारखा दिसतोय कुठेतरी मिस शॉट त्याच्याकडनं होताना दिसत आहे बॅट आणि बॉलचा पुन्हा संपर्क होत नाही कारण 4 दिवस जागरण त्यांच्या नियंत्रणाखाली साहिल साठी 3 षटकारांना 6,000 रुपये साहिल गेल्या 4 दिवसामध्ये जी प्रकाश उदय मॅच झाली पुन्हा एकदा रोहन स्ट्राईक गोलंदाज set सध्या आता पुन्हा एकदा साहिल बीट होतोय खरोखरच उत्तुंग गोलंदाजी अतिशय उत्तुंग गोलंदाजी रोहनसाठी 4 चेंडू टाकले धाव संख्या ती 14 4 चेंडू टाकून दिले खरोखर उत्तुंग अशी गोलंदाजी चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा आता स्लोअर बघूया कॅच खाली साईराज धावतोय धावायचा प्रयत्न बघता बघता 2 धावा सुद्धा पूर्ण. खरंच खूप छान फिल्डिंग केली आहे विनायक माली धाव संख्या ती 16 46 धावांचं आव्हान असताना धाव संख्या झाली ती 16 अजून 30 धावांची आवश्यकता आहे या षटकातला मला वाटतं शेवटचा चेंडू असेल एक मोठा फटका लागेल साहिलला तर मग 24 धावा राहतील साहिल बघूया काय करतो 7 चेंडू 30 धावा विनायक माली के हाथ में क्या विनायक माली के हाथ से बॉल आवेश पाटील जर कुठं मैदानात आता असतील मात्र साईराजकडनं थोडीशी मिस फिल्डिंग झाली आणि त्याचा फायदा फलंदाज झाला आणि 4 धावा जिंकण्यासाठी 6 चेंडू 26 धावा 6 चेंडू 26 धावा आवेश पाटील जर तुम्ही कुठं मैदानात असतील तर संतान 1 षटकार आणि 5 चौकार आवेश पाटील जर कुठं मैदानात असतील तर संतान पाटीलशी संवाद साधावा चला वाईनची बॉटल आणून द्यायच्या विनय पाटील दिस इज बॅन विनय पाटील अभिजित पाटील पंडू पाटील युअर कोच इज पंडू पाटील रितेश पाटील श्रीकांत पाटील आपण वाईनची बॉटल आणून द्यायची आहे संतान इज गॅरी साहिलला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक अभिजित राजाराम पाटील यांच्याकडनं
या रणजित बॉल पाटील. मॅच आहे. आला 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 एक बाद धाव. खतम, बाद आता मी खतम. सांगतो बघा, गेल्या बाद वर्षीच्या खतम. सेमी फायनल मध्ये रणजित पाटील यांनी तब्बल 4 षटकार खाल्ले होते आणि संघ पराभूत झाला होता. आणि त्यावेळेला तो अपोजिट संघामध्ये म्हणजे माही 11 मध्ये होता. बघूया त्याचा भरणा आता करतोय का तो. माही 11 ला त्याचा भरणा करून देतोय का बघूया. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. फलंदाजीसाठी सज्ज साहिल, गोलंदाजीसाठी अनुभव रणजित दादा पाटील. राईट अमोर विकेट. 12 ते 14 पानाचा रनअप. क्या स्ट्राईक बात आहे, ला रणजित साहिल. पाटील. चौकार. मयूर चालेकर कडून 3 षटकारांसाठी 6,000 रुपयाचा पारितोषिक साहिल पाटील तुमच्यासाठी. जिंकण्यासाठी 4 चेंडू 21 धावा. 4 चेंडू 21 धावा. गोलंदाज थोडासा थकल्यासारखा दिसतोय. त्रिशूल टाकून आपण गोलंदाजी करायची आहे का. गोलंदाज टाकलाय आपल्या हातावर खांद्यावर दुरागा. पुन्हा एकदा रणजित राईट अमोर विकेट. स्लोअर पद्धतीने टाकला चेंडू. चेंडू उडाया. साहिलसाठी पाटील. 500 रुपये रोख रक्कम जमा झालेली आहे. साहिल अभिजित पाटील यांच्याकडनं 500 रुपये रोख रक्कम जमा झालेली आहे. धन्यवाद अभिजित पाटील. साहिल पाटील यांसाठी षटकारांसाठी 6,000 रुपये मयूर चालेकर कडून. 3-15 जिंकण्यासाठी 3 चेंडू 15 धावा. हे बॉल भेटेल बघ प्रणय चालेकर पाटील. कडून 6,000 रुपयाचा पारितोषिक षटकारासाठी हॅट्रिक साठी देणार. नाही बॉल बॉल बॉल. आवेश पाटील, जर तुम्ही कुठं मैदानात असेल तर कृपया करून गॅरी क्रिस्टन संतान यांच्याशी संवाद साधायचा आहे. काय कुठं तर आपण 3 चेंडू 15 धावा. 3 चेंडू 15 धावा. पुन्हा येणार. संतान सांगतोय मी पुन्हा येणार. खुशखबर खुशखबर खुशखबर. सचिन शांताराम पाटील यांच्याकडून जर रणजित पाटीलनी मॅच जिंकून दिली तर त्यांना 10,000 रुपयाचे पारितोषिक केलंय. 10,000 रुपये. साहिलसाठी सुवर्ण संधी. साहिलसाठी पैसे जमा झाले आहेत 500 रुपये. पुन्हा एकदा रणजित दादा पाटील राईट अमोर विकेट. बघूया चेंडू जाते सीमा. षटकार बघा. पुन्हा एकदा साहिल साहिल अभिजित पाटील 500 जमा करा. साहिल अभिजित पाटील. रणजित पाटीलनी मॅच जिंकून दिली तर 10,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. 500 रुपये द्या अभिजित पाटील. यांच्याकडून. अभिजित पाटील 500 द्या. त्याला गेल्या वर्षी सेमी फायनलला 4 षटकार दिले होते तोच रणजित पाटील. अभिजितचा खिस्सा खाली. अभिजित कंटिन्यू करायचा आहे. अभिजित कंटिन्यू करायचा आहे का. या त्यांचा आलेला आहे. साहिलसाठी सुवर्ण संधी 1,000 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. पुढच्या षटकाराला पुन्हा एकदा 500. पहिला चेंडू तयार. ठोका ठोकी करावं लागेल. पुढून ठोका मागून ठोका पण ठोका. 18 धावांची गरज आहे. चला 2 चेंडू 9 धावा. समीकरण जवळ जवळ आणलेलं आहे. 2 चेंडू 9 धावा. वाह क्या बात है क्या बात है. 2 चेंडू 9 धावा. आणि सूर्याच्या पोटाला लागला चेंडू. सूर्याने कॅच घेतली त्याला 100 रुपये. पोटावर कॅच घेतली तर 100 रुपये. अहो
हॅलो हॅलो चला सूर्याच्या बॉल मध्ये जातो रणजित पाटील स्ट्राईक एन सॉरी स्लो बॉल ओहो उड्या! कावला ओहो! कावला क्या बिरका बात है क्या बात है साहिल चला 500 जमा करा आज अभिजित 2 षटकार झालेत अभिजित, एक षटकार 500 झाला जमा तर करा. रोहित चालेकरकडनं 10,000 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. संतोष पाटील 5,000 रुपये आपण हॅट्रिक नवऱ्यापेक्षा करवली चिकनी संतोष पाटील 5,000 रुपये हॅट्रिक साठी लावला होता संतोष पाटील मालकाचा आणि रुबा भंग्याचा संतोष पाटील 5,000 रुपये हॅट्रिक साठी सुट्टीला गेलो साले नक्की विनय ऐकतात पाटील ना आपल्याला सगळे. शोधतायत म्हणतात ना एक चेंडू 3 धावा एक चेंडू आणि 3 धावा रणजित पाटीलांचा करामती स्पेल नाही टाय नाही कंपल्सरी चेसिंग म्हणतात ना नवऱ्यापेक्षा करवली चिकनी साहिल सिद्धेश पाटील यांच्याकडनं साहिल साठी 2,000 रुपयाचे पारितोषिक जर एक चेंडू मध्ये 3 धावा काढल्या तर 2,000 रुपये एक चेंडू मध्ये 3 धावा चला. धावून काढल्या तर सचिन चला. पाटील यांच्याकडनं खुश 300 खबर खुश खबर सॉरी खुश खबर 1,000 रुपये रितेश पाटील यांच्याकडे 1,000 रुपये 3,000 रुपये साहिल पाटील 3 धावा काढा 3,000 घ्या साहिल पाटील 3 धावा 3,000 शेवटचा चेंडू उत्तम सामना क्या चालू बात है, क्या बात अतिशय है. धमाकेदार सामना सामना आवडला असेल तर प्रत्येकाने टाळ्या वाजवायला हवेत. एकदम शांतता राखायची आहे शेवटचा चेंडू ओ क्या बात है क्या बात है उड़ाया उड़ाया क्या बात है साहिल पाटिल आपको 10,000 रुपये क्या बात है वाह 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 साहिल पाटिल क्या बात है संतोष पाटील जर कुठे असतील तर ते मैदानात हे या. सिद्धेश पाटील पैसे जमा संतोष करा. पाटील सिद्धेश पाटील पैसे जमा करा वाह सिद्धेश क्या पाटील बात है. पैसे जमा करा साहिल पाटील खरं तुमचं नो, खूप अभिनय. अभिनंदन आहे. साहिल पाटील नो 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 तुमचं मनापासून खूप अभिनंदन आहे. दिला दिला चला. पैसे दिला नाही संतोष नाही मधुकर पाटील नो 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 अभिजित चला वाह नो 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 आता ज्यांनी कोणी पैसे लावले असतील तर त्यांनी द्या. चला सिद्धेश मयूर पाटील चालेकर साहिल पाटील मयूर चालेकर चला पैसे घेऊन या. 3,000 दे इकडा ना इकडा ना संतोष इकडा मधुकर ना पाटील. इकडा ना इकडा ना संतोष मधुकर मला पाटील 3,000 रुपये जमा इकडे 1,000 रुपये साहिल पाटील मेहनत मॅच या संघाचा चला. मी तुम्हाला साहिल पाटील वरती या साहिल पाटील वरती या बात आहे साहिल करण पाटील यांना विनंती करतो साहिल पाटील अभिनंदन. मॅनेज मॅच ट्रॉफी मॅनेज मॅच संतोष साहिल पाटील खरं तुमच्या मनापासून अभिनंदन. बाला क्या ए, बात है बाला यार, क्या बाला बात है. मॅनेज मॅच ची ट्रॉफी घे साहिल साठी बटार बटार कुठे बटार बटार या करण क्या पाटील. बात है क्या बात है ए बटार ए बटार करण पाटीलला विनंती करतो क्या बात मॅनेज है. मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे अरे एक नंबर भाई दिला दिला एक सगळ्यांना. नंबर करण पाटील यांना चला. विनंती आहे की साहिल बटार पाटीलचा फुगलेला मॅनेज आहे मॅच आज. सत्कार करायचा आहे ए बाजूला फुगलेला ए, आहे. बाजूला. कॅमेरा क्या कॅमेरा, बात आहे कॅमेरा. चला संतोष मधुकर पाटील इकडे या आईला संतोष मधुकर